चला तर मी बनवणार आहे फणसाचे घारगे। तर हे फणसाचे गरे घेतलेले, बिया काढून घेतल्यात आणि 10-12 फणसाचे गरे आपण मिक्सरला वाटून घेणार आहे। त्याचं गर आपण काढून घेणार आहे। तर इथे अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी फणसाचा गर आहे। तर कढईमध्ये अर्धा चम्मच तूप टाकून आपल्याला हे चांगलं मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। आणि याच्यात अर्ध जायफळ किसून घेणार आहे। ते चवीसाठी खूप छान असतं, पोटासाठीही छान असतं। तर हे आपल्याला मिश्रण आपलं तयार झालेलं आणि हे पीठ गरम गरम मिश्रण आपल्याला पिठामध्ये मळून घ्यायचं आहे। तर 1 कप तांदळाचं पीठ, अर्धा कप गव्हाचं पीठ, पाव कप रवा, खसखस, तीळ आणि हळद कलरसाठी चवीनुसार मीठ। हे गरम गरम मिश्रण याच्यात आपल्याला चमच्याने चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी लावून मळून घ्यायचं आहे। आणि आता थोडा वेळ 10-15 मिनटं ठेवायचं। मिश्रण तयार आहे। पाणी लावून थोडं मळून घ्यायचं आणि त्याचे गोल गोल गोळे करून आपल्याला हे प्लास्टिक पिशवीवर पाणी लावून थापून घ्यायचे। ह्या प्रकारे आपल्याला घारगे थापून घ्यायचे गोल गोल। आणि गरम गरम तेल झालेलं आहे आपलं। आता आपल्याला घारगे तळून घ्यायचे, मस्त टम्म फुगलेले आहे।